पाहूयात पुढची बातमी। काही दिवसांपासून टोमॅटोचे बाजारभाव गडगडलेत। टोमॅटो उत्पादक शेतकरी आता मोठ्या संकटात सापडलेत। गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे बाजारभाव गडगडल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे शेतकरी सध्या संकटात सापडले। तर टोमॅटोचे बाजारभाव गडगडलेत। सध्या काही दिवसांपासून टोमॅटोला भावच मिळत नाहीये, त्यामुळे सध्या शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळतंय। आणि याचा कृषी उत्पन्न बाजार समितीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। राज्यात सध्या टोमॅटोचे बाजारभाव पडलेले आहेत आणि पुण्यामधील टोमॅटोचा आगार म्हणून ओळखला जाणारा नारायणगाव बाजारपेठेत सध्या मी उभा आहे। माझ्या पाठीमागे पाहू शकता की मोठ्या प्रमाणात टोमॅटो या ची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात आलेली आहे। त्यातूनच कुठेतरी टोमॅटोचे बाजारभाव काय सांगाल दादा? खरं तर मोठ्या आशेनं टोमॅटो मार्केटमध्ये घेऊन आलो, तर काय परिस्थिती खूप अवघड आहे। खर्चाच्या मानाने खर्च पण सध्या सुटत नाहीये। जो खर्च होतोय त्या प्रमाणात पैसे होते नाहीत। आज सध्या तांबटाला बाजार आहे 15 रुपये 16 रुपये, कोची ते एखादं वकल जाते समजा 20 रुपयापर्यंत, नाही तर 14 15 16 रुपये तीच रेंज आहे। हा सध्या तरी असं वाटत नाही की शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ राहिलाय। जेवढा काही भांडवलात खर्च होतोय तेवढं पण निघत नाही, कधी कधी अधिक मजुरी आणि बाकीचे पण शेताला ट्रॅक्टर वगैरे आवता काढणीचा जो खर्च आहे तो पण निघत नाही। त्याच्यामुळं शेतकऱ्यांना असा खास फायदा नाही याच्यामध्ये। त्याला उत्पन्न घटल्यामुळं शेतकऱ्यांचं त्यांना ती गोष्ट परवडत नाही आणि सर्व ऑल ओव्हर इंडिया किंवा महाराष्ट्रात असेल सगळीकडे पाणी झाल्यामुळं माल जास्त प्रमाणात पिकायला लागल्यामुळं आज आपल्याला त्याचे बाजार इतके भेटत नाहीयेत। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, नारायणगाव।